रामकृष्ण हरी मित्रांनो, आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, फाल्गुन पौर्णिमेच्या पवित्र रात्री प्रज्वलित होणारी होळी फक्त अग्नीची ज्वाळा नसून सत्याच्या विजयाची, भक्तीच्या सामर्थ्याची आणि अहंकाराच्या अंताची प्रतीक आहे. या दिवशी साजरा केला जाणारा होलिका दहन आपल्याला सांगतो की कितीही मोठा अन्याय असो, कितीही मोठी शक्ती असो, देवावरची अढळ श्रद्धा शेवटी विजय मिळवतो. हिंदू धर्मातील ही कथा आपल्याला भक्त प्रल्हाद याची अखंड भक्ती, हिरण्यकश्यपाचा अहंकार आणि होलिकेचा अंत याबद्दल सांगते. असे मानले जाते की होलिका दहनाच्या दिवशी अग्नीची पूजा करून आपल्या मनातील वाईट विचार, द्वेष, मत्सर आणि नकारात्मकता जाळून टाकली जाते. या पवित्र अग्नीत आपले दोष अर्पण केले तर जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. या दिवसामागे एक अत्यंत प्राचीन आणि अर्थपूर्ण कथा सांगितली आहे. ही कथा केवळ मनोरंजनासाठी नाही, तर ती आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारी आहे. असे मानले जाते की होलिका दहनाची कथा श्रद्धेने ऐकल्याने संकटे दूर होतात, भीती नष्ट होते आणि मनोबल वाढते. आज मी तुम्हाला अशीच भक्त प्रल्हाद आणि होलिकेची प्रेरणादायी कथा सांगणार आहे. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यात लपलेला संदेश तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. पण कथा सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. मित्रांनो, मी खूप मेहनत करून व्हिडिओ बनवत आहे, पण अनेक लोक डिसलाईक करतात. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कॉमेंटमध्ये जय श्री नारायण लिहायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, सुरू करूयात होलिका दहनाची अद्भुत आणि प्रेरणादायी कथा. एकेकाळी हिरण्यकश्यप नावाचा एक पराक्रमी आणि गर्विष्ठ राक्षस राहत होता. त्याचा भाऊ हिरण्याज त्याला भगवान विष्णूंनी वराह अवतार धारण करून वध केला होता. आपल्या भावाच्या मृत्यूनंतर हिरण्यकश्यप संतापला. त्याने प्रचंड कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्याला वरदान विचारले, काय हवे आहे तुला? हिरण्यकश्यपाने असा विलक्षण वर मागितला, त्यामुळे त्याला कोणत्याही साधारण मार्गाने मृत्यू येणार नव्हता. त्याने वर मागितला की मला मरण माणसाच्या हातूनही येऊ नये आणि प्राण्याच्या हातूनही. मला मरण दिवसाही नाही आणि रात्रीसही नाही, घराच्या आतही नाही आणि घराच्या बाहेरही नाही. कोणत्याही शस्त्राने माझा मृत्यू होऊ नये. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले आणि हिरण्यकश्यपाला असे अमरत्वासारखे वरदान मिळाले. हे अद्भुत वरदान मिळताच हिरण्यकश्यप आणखीनच उद्धट आणि क्रूर बनला. आता त्याला खात्री झाली की कोणी त्याचं काहीही वाकडं करू शकत नाही. त्या अहंकाराने तो स्वतःलाच देव समजू लागला. आपल्या राज्यात त्याने भगवान विष्णूंचे नाव घेणे सशक्त मनाई केली. प्रजेने फक्त त्याचीच आराधना करावी असे फर्मान त्याने काढले. जो कोणी विष्णूचे नाव उच्चारेल किंवा पूजा करेल त्याला कठोर शासन केले जाईल अशी धमकी दिली गेली. त्याच्या या दडपशाहीने देवलोकातील सर्व देवताही भयभीत झाले होते. त्यांनी मनोमन श्रीकृष्णांना, भगवान विष्णूंना प्रार्थना केली की योग्य वेळी या उद्धट दैत्याचा अंत करून भक्ताचा बचाव करावा. हिरण्यकश्यपच्या राणीचं नाव कयाधू होते. ती सुस्थभावी आणि धर्मपरायण स्त्री होती. हिरण्यकश्यप तपश्चर्येला बसल्यावर त्याच्या गैरहजेरीत देवांनी त्याच्या राज्यावर आक्रमण केले.
त्यांनी गर्भवती राणी कयाधूला कैद करून स्वर्गात नेण्यास सुरुवात केली. पण वाटेत देवर्षी नारद भेटले. नारद मुनींनी इंद्राचा मार्ग अडवून त्याला समजावले की या कयाधूच्या गर्भातील बाळ हे पापी दैत्य नसून परम विष्णू भक्त होय. इंद्राला ते पटले आणि त्याने कयाधूला मोकळे केले. नारदांनी कयाधूला आपल्या आश्रमात राहण्यासाठी घेऊन गेले. तिथे ते दररोज प्रभू विष्णूंच्या महिमेचा कथा सांगत. या सत्संगाचा परिणाम गर्भातील बाळावरही झाला. बाळाने अजून जन्मही घेतला नव्हता तरी आईबरोबर त्याने भगवान नाम स्मरण केले. त्यामुळे जन्मताच ते बाळ परम विष्णुभक्त बनले. पुढे त्या बाळाचे नाव भक्त प्रल्हाद असे ठेवण्यात आले. हिरण्यकश्यप तपश्चर्या पूर्ण करून परतला तेव्हा त्याला कयाधू आणि त्याचा छोटा मुलगा सुखरूप मिळाले. प्रल्हाद दैत्यकुळात जन्मला असला तरी तो जन्मजातच भगवान विष्णूंचा परमभक्त होता. काळ जसा पुढे गेला प्रल्हाद बालपणापासूनच श्रीहरी नारायण अशी नामस्मरणे करत मोठा होत होता. तो निरागस निर्मळ हृदयाचा बालक होता. प्रल्हादाच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसत होते. शांत भक्तिभाव झळकत असे. त्याच्या सहवासात इतरांनाही शांत आणि प्रसन्न वाटे. हिरण्यकश्यपचा मुलगा असूनही भक्त प्रल्हाद पूर्णपणे भगवान विष्णूंच्या भक्तीत तल्लीन होता. हे त्याचे वागणे साऱ्या राक्षसांना आश्चर्याचा विषय बनले. दैत्यराज अर्थात हिरण्यकश्यपाला जे अत्यंत अप्रिय होते तेच त्याचा मुलगा करतो आहे हे कळताच लोकांच्या मनात कुजबुजू लागले. अखेर ही वार्ता हिरण्यकश्यपच्या कानावर आली. एके दिवशी हिरण्यकश्यप आपल्या राजदरबारात आसनावर विराजमान होता. काही अंगरक्षक आणि सेवक घाबरत घाबरत त्यांच्या जवळ आले आणि बातमी दिली, महाराज, राजपुत्र प्रल्हाद दिवसभर नारायण नारायण असा जप करत असतो. तो तर खुलेआम भगवानची विष्णूंची भक्ती करतो आहे. आपल्या स्वतःच्या राजवाड्यात विष्णूचे नाव घेतले जात आहे. हे ऐकताच हिरण्यकश्यप क्रोधाने उफाळून आला. त्याने पाण्याने भरलेला सुवर्णपात्र जमिनीवर आपटून फेकला. त्याच्या डोळ्यात क्रोधाची आग पेटली. हे माझ्या विरुद्ध बंड आहे. हिरण्यकश्यप जोरजोराने गरजला, माझ्याच मुलाकडून हा विश्वासघात. तो विष्णूचा जप करतो. मी त्याचा कट्टर वैरी आहे. त्यालाच हा पोर देव मानतो. हे मी कधीही सहन करणार नाही. क्रोधाने लालभुंद झालेला हिरण्यकश्यप लगेच आपल्या सैनिकांना आदेश देतो, प्रल्हाद कुठे आहे ते शोधा आणि तातडीने माझ्या समोर हजर करा. आणि लक्षात ठेवा, साऱ्या राज्यात जाहीर करा, जो कोणी विष्णूचे नामस्मरण करत असेल त्याला अत्यंत कठोर शिक्षा भोगावी लागेल. सैनिकांनी घाबरतच जो आदेश महाराज असे म्हणत मान डोलावली आणि राजपुत्राला शोधण्यासाठी पळाले. थोड्याच वेळात लहानसा प्रल्हाद राजवाड्याच्या बाहेर आपल्या काही मित्रांसमवेत खेळत आढळला. तो खेळता खेळता त्यांना भगवंताचे नामस्मरण घेत राहण्याचे महत्त्व समजावत होता. प्रल्हाद लहान वयातच आपल्या मित्रांना उपदेश करत म्हणत होता, मित्रांनो, लक्षात ठेवा, या सृष्टीतही प्रत्येक जीवाला जो सुख आणि शांती देऊ शकतो तो एकमेव ईश्वर आहे. आपण कितीही पळवट झालो तरी परमेश्वरा वाचून खरी शक्ती मिळत नाही. भगवान विष्णूंचे नाम सतत जपत राहिल्याने आपले मन पवित्र होते आणि प्रत्येक संकट टळते. आपण सगळ्यांनी हरे राम नामाचा जप करूया. प्रल्हादाच्या या प्रवचनाने
त्याची बालमित्र मंडळी तल्लीन होऊन हरे राम असा जप जयघोष करू लागली. इतक्यात काही पहारेकरी धावतच तिथे आले. ते प्रल्हादाला पकडून राजदरबाराकडे घेऊन गेले. दरबारात हिरण्यकश्यप सिंहासनावर क्रोधानं फडफडत वाट पाहत होता. प्रल्हादाला समोर आणताच त्याने तीक्ष्ण नजरेनं त्याच्याकडे पाहिले. दैत्यराजनं दात घट्ट चावत गर्जना केली. प्रल्हादा! हिरण्यकश्यप धगधगत्या आवाजात उद्गारला. हे काय ऐकतो आहे मी? तू विष्णूचे नाम जपतो आहेस? माझ्या आज्ञेचा भंग करून हे माझ्या शत्रूची भक्ती करण्याचे धाडस तू केलेस. इतके असूनही प्रल्हाद घाबरला नाही. तो नरम पण ठाम स्वरात म्हणाला, पिताजी, भगवान विष्णू तर सर्वत्र आहे. तेच सर्वोच्च आहेत. मी त्यांच्या भक्तीशिवाय दुसरे काहीही करू शकत नाही. हे उत्तर ऐकताच हिरण्यकश्यपाचा राग आणखीनच अनावर झाला. त्याने सिंहासनावरून उठून सैनिकांना आज्ञा दिली, या मुलाला त्वरित कैदेत टाका. करायचा आहे, समजलं? सैनिकांनी तत्क्षणी प्रल्हादाला पकडले. ते त्याला ओढत अंधाऱ्या खोलीकडे कारागृहात घेऊन गेले. पण जातानाही प्रल्हादाच्या मुखातून नारायण नारायण असा शांत जप सुरूच होता. हिरण्यकश्यपला हे पाहून अधिक संताप येत होता. त्या रात्री राजवाड्यात सर्वत्र निरभ्र अंधार पसरला होता. राणी कयाधू आपल्या मुलाची अशी दुर्दशा झाल्याने व्याकुळ झाली होती. तिला काही केल्या झोप येईना. शेवटी ती पहारेकऱ्यांशी विनंती करून प्रल्हादाजवळ पोहोचली. एक आई म्हणून तिला असे वाटले की शेवटचे पाहणे व त्याची तगमग जाणून घेण्याची तळमळ झाली. थोड्या प्रयत्नानंतर कयाधू कारागृहाच्या जाळीदार दारापाशी येऊन उभी राहिली. लोखंडी कठड्या मागे तिला प्रल्हाद ध्यानस्थ स्थितीत जमिनीवर बसलेला दिसला. अंधुक ज्योतीतही तिला मुलाचा चेहरा शांत आणि तेजस्वी भासत होता. कयाधूच्या डोळ्यातून अश्रू उफळले. प्रल्हादा, माझ्या बाळा, तिनं हलक्या आवाजात हाक मारली. प्रल्हादाने डोळे उघडून आईला पाहिले अन पटकन उभे राहिला. आई, तू इथं कशी आलीस? खूप धोका आहे इकडे. इकडे ये न बाळा, मी तुझ्या मागे आले आहे. रडकं हसत कयाधू म्हणाली, माझ्या मुलाच्या जीवावर बेतलं असताना आई म्हणून मला स्वस्थ बसवत नाही. तू काही चुकला नाहीस हे मला माहीत आहे. पण तुझ्या पित्याचा राग आंधळा झाला आहे. तो तुला ठार मारायला निघाला आहे. तू निदान वरवर तरी त्याचं म्हणणं का ऐकलं नाहीस? काही दिवस विष्णूंची भक्ती थोडी बाजूला ठेवली असतीस तर तू वाचला असता कदाचित. प्रल्हादाने नम्रपणे उत्तर दिलं, आई, तू लहानपणी मला सत्तेशी इमान राखायला शिकवलंस. देवाची भक्ती करणं हा काही गुन्हा नाही. पिताजीच्या आज्ञेचा अवमान केला याची मला खंत नाही, कारण ही आज्ञाच चुकीची होती. भगवंताची सेवा सोडणं माझ्यासाठी पाप आहे. पण मी तुला गमावू शकत नाही रे. कयाधूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तू अजून लहान आहेस. परमेश्वर खरोखर आहेत की नाहीत हे समजण्याचं तुझं वयही नाही झालेलं. तू माझ्यासाठी देवासमान आहेस. मला भीती वाटते, उद्या पहाटेला काही अनर्थ होऊ नये. प्रल्हाद हलकेसे हसला. आई, अजिबात काळजी करू नको. मी एकटा नाही. प्रभू नारायण माझ्यासोबत आहेत. ते माझे पालनकर्ते आहेत. ते मला काहीही होऊ देणार नाही, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कयाधूनं दोन्ही हात जोडले. मीही प्रार्थना करते त्या नारायणाला, माझ्या मुलाचं रक्षण करा. ती अश्रूंनी त्या नजरेनं आकाशाकडे पाहू लागली. तेवढ्यात पावलांचे आवाज जवळच ऐकू येताना आले. ते पहारेकरी अंधाऱ्या कोठडीत पोहोचत होता. कयाधूला आता जावं लागणार होतं. तिनं गळा दाटून आलेला स्वरात प्रल्हादाकडं पाहिलं. प्रल्हादा, श्री विष्णू तुला वाचवतील. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहेत. असे पुटपुटत तिने कारागृहातील दाराचे कठडे हलकेसे
धरले आणि नाईलाजाने तेथून मागे फिरली. प्रल्हाद पुन्हा जमिनीवर पद्मासन घालून शांतपणे बसला. त्याने डोळे मिटले आणि ओम नमो भगवते वासुदेवाय असे नाम जप करत परमात्म्यासमवेत मनात संवाद साधू लागला. या काळ्याकुट्ट अंधारातही कोठडीत एक दिव्य प्रकाश प्रल्हादाभोवती पसरला होता. त्या रात्री हिरण्यकश्यपाने आपल्या प्रमुख मंत्री आणि सर्व सेनापती यांची गुप्त सभा बोलावली. संतप्त राजाने सर्व लोकांसमोर जाहीर केले, प्रल्हादाने माझ्या सत्ता आणि आज्ञेचा घोर अपमान केला आहे. तो माझा शत्रू, विष्णूंची भक्ती सोडायला तयार नाही, असा हट्टी मुलगा जगण्यासाठी लायक नाही. मला उद्या पहाटेच याचा कायमचा बंदोबस्त झालेला पाहिजेत. या कथेचा उर्वरित भाग आपण भाग 2 मध्ये पाहूयात. तेव्हा उर्वरित भाग 2 नक्की बघा.